संदेशाकडे वचनाकडे जाऊ आणि आजचा जो संदेश आहे त्याचं शीर्षक आहे की मी द्वार आहे किंवा मी दार आहे आणि याच्याविषयी आपण बोलणार आहोत, आपण शिकणार आहोत आणि कृपया या वचनाकडे संदेशाकडे लक्ष असू द्या आणि आपलं मन आपलं चित्त या वचनाकडे असू द्या की ज्याच्यामुळे तुम्हाला देव जो या वचना संदेशाद्वारे तुमच्या संग बोलणं इच्छितो त्याच्याकडे तुमचं लक्ष असावं. लक्षात ठेवा, देव प्रत्येकासोबत बोलतो. देवाची इच्छा आहे की प्रत्येकासंग त्याने बोलावं, पण गरज आहे की तुम्ही ऐकण्यासाठी इच्छुक आहात का? कारण जर तुम्ही ऐकण्यासाठी इच्छुक ना, तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकणार नाही. म्हणून सगळ्यात आधी मी जेव्हा म्हणत असतो आपले मन रेडी करा, याचा अर्थ काय असतो की माझं चित्त की हो मला ऐकायचं आहे, आणि जरी शैतान कुठल्याही गोष्टी माझ्या मनात माझ्या विचारात टाकेल तरी माझं लक्ष हा अर्धा तास देवाचा जो संदेश आहे त्याच्याकडे असलं पाहिजे. तर आजचा संदेश लक्षात ठेवा, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि जेव्हा देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर मनुष्यासाठी पाठवला, तो मनुष्य बनून या पृथ्वीवर आला कारण आपल्या प्रत्येकाला मार्ग दाखवणारा, आपल्या प्रत्येकाला स्वर्गाच्या गोष्टी सांगणारा, आणि हा व्यक्ती फक्त देवापासून असणारा किंवा असला पाहिजे. आणि मग जो प्रभू येशू ख्रिस्त हा देव जेव्हा पृथ्वीवर आला त्याने स्वर्गाविषयीच्या ज्या गोष्टी आहे, कारण देव आध्यात्मिक आहे, आपण शारीरिक आहो, आणि म्हणून हे काय आहे, दोन वेगळ्या गोष्टी आहे. आपण सगळे शारीरिक आहो, देव आध्यात्मिक आहे. आपल्याला जगातील शारीरिक गोष्टी समजतात, मग आध्यात्मिक गोष्टी समजण्यासाठी देवाने काय केलं, जगातल्या ज्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात त्या गोष्टीचा उपयोग करून स्वर्गातील किंवा आध्यात्मिक गोष्टी मनुष्याला समजवण्याचा प्रयत्न केला. आणि या गोष्टीला मेटाफॉर म्हणजे काय, मराठी शब्द रूपक किंवा मराठी शब्द अलंकारिक शब्द, ज्याला व्याकरण माहीत आहे त्याला माहीत असेल. जसं एखादं उदाहरण, आपण जेव्हा म्हणतो की शहर हे जंगल आहे, मग काय शहर काय हे जंगल झालं काय? नाही, तर आपण काय म्हणण्याचा प्रयत्न करतो की शहर जंगल असे नाही, पण ते धोक्याचे किंवा गर्दीचे आहे हे सुचवण्याचा आपण प्रयोग करतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो. एक दुसरं मन हे काय आहे, सागर आहे. याचा अर्थ काय की मनाच्या अंतर्गतेचे वर्णन किंवा त्याच्यातला जो अथांगता आहे मनाची, त्याचं ते वर्णन करतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने अशाच गोष्टी ज्या जगातील ज्या आहे त्याच्या उदाहरणाद्वारे, त्याच्या रूपकाद्वारे, त्याच्या अलंकारा शब्दाद्वारे देवाने आपल्याला स्वर्गाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो, हे वचन आपण वाचू, योहान 10:9 म्हणतं का मी दार आहे, जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल, त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल, त्याला पाहिजे त्या सर्व त्याला मिळेल. म्हणजे इथे देवाने काय केला की दार ही गोष्ट, आता असं कोणी आहे का ज्याला दार समजत नाही, अच्छा दार काय आहे मला माहित नाही, आणि म्हणून देवाने अशी गोष्ट इथे उपयोगी आणली का दार जे प्रत्येकाला समजते. आता दार काय आहे, तर प्रत्येक इमारत जी आहे त्यातला सगळ्यात मुख्य भाग काय आहे, दार. तुम्ही इमारत कितीकही मोठं बांधा, पण जर त्याला दार नसलं तर काय आहे, त्याचं जे महत्व आहे ते काहीच कामाचं नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला दार असणं, कारण ते काय करतं, पहिली गोष्ट दार कशासाठी असतं, आत बाहेर जाण्यासाठी, आपल्याला सिक्युरिटी प्रदान करण्यासाठी. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का प्रत्येक गोष्टीला दार असावं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने, देवाच्या पुत्राने, जेव्हा तो पृथ्वीवर होता, अशी एक गोष्ट जी दार आहे त्या गोष्टीद्वारे त्याने स्वर्गातील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला की जर ज्या व्यक्तीला, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक मनुष्य आपापल्या रीतीने, अरे मी स्वर्गात असा जाईल, किंवा मी हे कार्य करेल, किंवा दानाद्वारे जाईल, किंवा मी धर्माद्वारे जाईल, किंवा या गोष्टीद्वारे जाईल. आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे काय आहेत, मन आहेत, आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काय आहेत, स्वतःची समजूत आहे. आता देवाने त्या सगळ्या मोडून टाकल्या आणि तो म्हणतो जर तुमची इच्छा स्वर्गात जायची आहे, मी दार आहे. आता काय झालं, सगळ्या गोष्टी मोडून टाकण्यात आल्या. तो म्हणतो की जर तुझी इच्छा आहे
का मला सार्वकालिक जीवन लाभले पाहिजे, जर तुझी इच्छा आहे का मला अनंताचं जीवन लागलं पाहिजे, मी दार आहे. सोपी गोष्ट. जर मी तुम्हाला माझ्या घराविषयी सांगितलं आणि जर तुम्हाला मी ॲड्रेस दिला, तुम्ही काय कराल? तुम्ही मागून नव्हे, तुम्ही बघाल की दार कुठं आहे, कारण या दारातूनच मला शिरता येईल. म्हणून दार सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून देवाने सगळ्या किंतु परंतु असं तसं आणि सगळ्या काल्पनिक आणि खोट्या शिकवणी सगळ्या बाहेर काढून त्याने एका मुद्द्यावर आणलं, मी दार आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. त्याने काय केलं? त्या सगळ्या गोष्टी सेटल म्हणजे काय? आता इथं या सगळ्या गोष्टी थांबल्या. आणि म्हणून इथं येशू ख्रिस्ताने काय केलं? त्या अलंकाराद्वारे किंवा त्या रूपक गोष्टीद्वारे ज्या गोष्टी आपल्याला समजत आहे त्याने या गोष्टी सेटल केल्या का मी जीवनाचं दार आहे. आता प्रत्येक दार, आता तुम्हाला दार समजलं. आता प्रत्येक दाराला तुम्हाला माहित आहे की किल्ली असते. प्रत्येक दाराला काय असते? किल्ली किंवा की असते. आता तुमची इच्छा आहे का मला दार समजलं, कारण या सगळ्या गोष्टी विश्वासाच्या आहेत. आणि आता देवाने सांगितलं की मी दार आहे. आता गरज आहे की या दाराची किल्ली काय आहे. आता तुमच्या प्रत्येकापाशी आणि माझ्यापाशी सुद्धा खूप साऱ्या किल्ल्या असतात आणि माझ्याजवळ सुद्धा होत्या. जसं आपण एखादं मोठं घर असलं तर आपण काय करतो? त्या चाबीचा बुचका काढतो आणि याच्यातली कुठली किल्ली आहे, बरोबर? तशा आपल्या प्रत्येकापाशी किल्ली आहे. आणि तशीच हा जो स्वर्गाचा दार आहे त्याची सुद्धा किल्ली आहे. आणि हे किल्ली म्हणजे देवाची सुवार्ता, का प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. कारण तुम्हाला काय घेणं आहे? दार तुम्हाला समजलं. आता दाराला किल्ली एकच बसते, 100 बसत नाही, 2 बसत नाही, 10 बसत नाही, एकच किल्ली आहे. आणि ते सुद्धा देव तुम्हाला सांगत आहे का देवाजवळ येण्यासाठी किंवा दारातून शिरण्यासाठी जे किल्ली देवाने दिली आहे ते म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो स्वर्गातून या पृथ्वीवर आला, तो मनुष्य म्हणून जगला, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापाची शिक्षा क्रूसावर घेतली आणि ज्याला मारण्यात आलं, गाळण्यात आलं आणि तो पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात बसला आहे. आता जोही पापी, ज्याची इच्छा आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? कंडिशनल, म्हणजे नियमानुसार. जोही पापी ज्याची इच्छा आहे का मला स्वर्गाच्या दारात जायचं आहे आणि देवाने हे किल्ली जे दिली आहे, जी देवाची सुवार्ता आहे, आणि जोही पापी त्या किल्लीवर विश्वास ठेवतो, म्हणजे सुवार्तेवर विश्वास ठेवतो का येशू माझा आत्मा वाचो, मी पापी आहे, मला नरकात टाकू नको, कारण काय आहे? दार आहे. कारण जर तुम्ही दाराच्या बाहेर आहात, कारण देवाने काय केलं? स्वर्ग आणि नरक याला डिवाइड केलं, मधात एक दार ठेवलं आणि येशू ख्रिस्त म्हणतो की ते दार मी आहे. आणि याची चाबी जे आहे, याची किल्ली जी आहे ते देवाची सुवार्ता. आता हे किल्ली तोच वापरू शकतो. तुम्हाला सांगतो, ज्याला हे समजतं का मी पापी आहे. निलेशची तुम्हाला मी साक्ष सांगितली, त्याच्यापाशी लाईफमध्ये हजारो किल्ल्या होत्या. जेव्हा मी त्याच्याजवळ भेटायला गेलो त्याने मला 2-3 किल्ल्या सांगितल्या, बरोबर? त्याच्याविषयी साक्ष दिली. काय सांगितल्या? का मी चांगला व्यक्ती आहे, माझी बायबल स्टडी झाली आहे, मी चांगले कार्य करतो, मी देवाच्या वचनावर चालत आहे. तर हा काय करत आहे? आपल्या गुच्छातल्या किल्ल्या सांगत आहे की मी या किल्ल्याद्वारे ते स्वर्गाचं दार उघडेल. पण जेव्हा मी देवाच्या वचनातून सांगितलं का या सगळ्या किल्ल्या खोट्या ठरतील, या तिथं लागत नाही. इथे फक्त तुला समजलं पाहिजे तू पापी आहे आणि तू मरशील, पण येशू ख्रिस्त तुला वाचू शकतो, कारण त्याने तुझ्या पापाची शिक्षा घेतली. आणि त्याचे वचन सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. तुम्ही ती साक्ष ऐकली का? त्याने ते किल्ली घेतली, म्हणजे त्याने ते सुवार्ता ऐकली आणि स्वर्गातील देवाला हाक मारली का येशू माझा आत्मा वाचव. त्याच समय ते दार त्याच्यासाठी उघडण्यात आलं, बरोबर? त्याच समय त्याला कळलं की आई, देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा झाली. काय झालं? ख्रिस्त हा जो दार आहे हे त्याला सांगण्यात आलं. पण त्याच्यासाठी जे खरी किल्ली आहे याच्याविषयी त्याला सांगण्यात आलं. त्याने विश्वासाद्वारे ते स्वीकारलं आणि त्याच्या पापाची क्षमा झाली. हा काय गेला? त्या दिवशी आत्म्याने त्या दारात शिरला, कारण देवाने त्याला सार्वकालिक जीवन दिलं. आणि ज्या दिवशी त्या दिवशी त्याचं मरण झालं, काय केलं? त्याच समय त्याचा आत्मा स्वर्गात गेला. का? कारण त्याला दार सापडलं. आणि दारापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याला किल्ली सापडली. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे,
की तुमच्यापाशी फक्त दार माहीत असणं, कारण चुकीचं दार ठोकून तुम्ही स्वर्गात जाऊ शकत ना, चुकीच्या किल्ल्या लावून तुम्ही खरं दार उघडू शकत ना. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. पुढे आपण बघू की हा जो मेसेज आहे, म्हणजे हा जो संदेश आहे, या पृथ्वीच्या सुरुवातीपासूनच देवाने मनुष्याला सदैव हा जो सुवार्तेचा जो मेसेज आहे तो सांगण्यासाठी देवाचे शिष्य किंवा देवाचे संदेश ते पाठवले. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं तुम्ही ऐकलं असेल, नोवाचे जेव्हा दिवस होते, नोवा काय होता? हा देवाचा एक संदेष्टा होता. आणि त्या काळात पृथ्वीवर इतका वाईटपणा होता, हे 4000 वर्ष आधीची गोष्ट आहे, का देवाने ठरवलं की या पृथ्वीचा मी नाश करेल पाण्याने. आणि म्हणून देवाने काय केला? एक संदेष्टा नोवा निवडला आणि देवाने सांगितला की एक तारू तू बांध. आणि त्याने एक मोठं जहाज किंवा एका मोठा तारू बांधला आणि त्या तारूला त्याने एक दार ठेवलं. आणि देवाने त्याला सांगितलं नोवाला, जसं आपल्यासाठी जे सुवार्ता ते काय आहे यावेळेस, की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि जोही त्याला स्वीकारतो तो वाचवल्या जाईल. हे या काळासाठी आपल्या लोकांसाठी सुवार्ता आहे. त्यांच्यासाठी हे होती की आकाशातून पाणी पडेल, पृथ्वी पाणी सोडेल आणि पूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल. देव या पृथ्वीचा नष्ट करेल, पण जे तारूचं जे दार आहे त्या दारातून जोही आत जाईल, जोही हे सुवार्ता स्वीकारेल का हो येशू की हे पृथ्वी नष्ट होणार आहे, पण फक्त हे जे तारू आहे ह्या तारूच्या दारातून जर मी आत गेलो तर देव माझा आत्मा वाचवेल आणि मी वाचेल. हे त्या लोकांसाठी सुवार्ता होती. आणि पुढे आपण बघू, आणि मी तुमच्यासाठी सुंदर चित्र आणले होते दाखवण्यासाठी, पण मी तुम्हाला सांगतो शैतान असा कार्य करतो. कारण काय होतं, मी तुम्हाला सांगत आहे आणि आता जर तुम्हाला मी दाखवती असतो तर काय झालं असतं, तुम्हाला अधिक ते समजलं असतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. निलेशच्या जेव्हा फ्युनरलला मी प्रीच करत होतो, मला माहित आहे की शैतान कार्य करेल. मी काय केलं, माझी घड्याळ, माझा फोन, माझं वॅलेट सगळं काढून ठेवलं, कारण मला माहित आहे डिस्टर्बन्स येतील. आणि सगळं सोडून मी तिथं प्रीच करायला गेलो, कारण ते महत्वाचं होतं. आणि पूर्ण संदेश झाल्यानंतर बघा शैतानाने काय केलं असेल, जसं आमंत्रण देण्याला चालवत केलं की कोणाची इच्छा आहे का, सगळी लाईन गायब. हे सहज होतं का? नाही होत. हे आध्यात्मिक युद्ध आहे. जिथं सत्य शिकवल्या जातं शैतान फाईट करतो. तो फाईट करतो की आपले मन बंद करायचे. बरं, तो आपला विषय नाही, पण तुम्ही सावध असा. आणि म्हणून देवाने काय केलं, देवाने त्यांना सांगितलं की नोआ तू तारू बनव, कारण हे पृथ्वी मी नष्ट करणार आहे. आकाशाच्या खिडक्या उघडून पाणी येणार आहे, सगळं खतम होणार आहे. आणि नोआने काय केलं, त्या लोकांना सांगितलं. आता विचार करा, समजा ते दिवस आहे 4000 वर्षाच्या आधीचे. नोआ संदेश देत आहे, अरे आकाशातून पाणी येईल, अरे देवाचा न्याय येईल, तुम्ही आपलं जीवन पलटा, देवावर विश्वास ठेवा, हा जो तारू देवाने मला बांधण्याला सांगितला आहे, हे दार देवाचं आहे, याच्यातून जर तुम्ही शिरले तर तुम्ही वाचाल. लोकांनी काय केलं असेल, जे आपण आजही करतो, थट्टा. देवाने काय लोकांनी काय केलं असेल, गमतीत घेतलं. लोकांनी ते सिरियस घेतलं नाही. आणि देवाचं वचन सांगतो, मी तुमच्यासाठी देवाचे वचन वाचतो, कारण जेव्हा संधी संपली देवाने काय केलं, ते तारूचं दार बंद केलं. हे दार काय दर्शवित आहे, आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी ते तारूचं दार होतं की त्यांचे आत्मे वाचावे. आणि उत्पत्ती 7:11 मी वाचतो, नोआच्या जीवनातील 600व्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी पृथ्वीवरील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरून वाहू लागले. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आणि आकाशाच्या खिडक्या उघडण्यात आल्या, ज्या देवाने सांगितल्या की मी आकाशातून पाणी पाळेल आणि पृथ्वी नष्ट करेल. पावसात सुरुवात झाली आणि 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पाऊस पडला होता. मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला आणि तारू पाण्यावरून तरंगू लागले. 19वं वचन, पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत होते. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले. एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, जर जगातल्या मोठे मोठे जे पर्वत आहे आणि जेव्हाही तुम्ही त्याला बघायला जाल
आणि जे तुम्हाला क्लिअर अशा लाईनिंग दिसतील, तुमच्यासाठी मी फोटो आणले होते तुम्हाला दाखवण्यासाठी, पण लाईन गेल्यामुळे मी दाखवू शकत नाही. तर या ज्या लाईन्स तुम्ही त्या पर्वतावर बघता, ज्या मोठ्या मोठ्या पर्वतावर जो एव्हरेस्टवर जातो त्यालाही त्या लाईन दिसतात. या सगळे का या पृथ्वीवर देवाने पाणी पाडून या पृथ्वीला नष्ट केले, हे त्याचे काय आहे, त्याचे चिन्ह आहेत, हे त्याचे पुरावे आहेत. आणि पुढे चालून काय झालं की सगळे 21वं वचन सांगतं, पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपक्षी, थव्याने राहणारे प्राणी आणि सर्व मानवजात मरून गेले. म्हणजे प्रत्येकाने ज्याने विश्वास ठेवला नाही आणि फक्त नोआ आणि त्याच्या कुटुंबातील 8 व्यक्ती हेच वाचवण्यात आले. आणि हे आपल्याला काय दर्शवितो, हे दर्शवितो का हे सगळे लोक जे मारण्यात आले, जेव्हा दार बंद झालं कदाचित हे धावत गेले असतील, पण एकदा जेव्हा दार बंद झालं त्याच्यानंतर संधी नाही. आणि हा असा प्रत्येक व्यक्ती आहे जो फक्त ऐकत आहे, तो काही डिसिजन घेत नाही, तो या सगळ्या देवाच्या वचनाला थट्ट्यात काढत आहे. त्याला असं वाटतं का या सगळ्या गोष्टी काही सिरियस नाही आणि तो कधीही निर्णय घेत नाही. आणि हे सगळे लोक जे पाण्याने मारण्यात आले ते काय दर्शवित आहे, असेच या काळातले लोक. कारण देवाचं वचन सांगतं की पहिल्यांदा जसं पाण्याने पृथ्वीचा नष्ट करण्यात आलं, दुसऱ्यांदा पाण्याने नव्हेनं अग्नीनं करण्यात येईल. आणि म्हणून जो तुम्ही रेनबो आकाशात बघता, तो रेनबो जेव्हा देवाने पाण्याने पृथ्वी नष्ट केली तेव्हा नोआसोबत त्याने करार केला की याच्या पुढे मी पाण्याने कधीच पृथ्वी नष्ट करणार नाही. आणि हा आपल्या आठवणीसाठी हा जो करार आहे त्याच्यामुळे मी आकाशात रेनबो ठेवतो. आणि विचार करा, एक सुंदर गोष्ट मी सदैव विचार करत असतो, खरंच जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता आणि आकाशात जेव्हा रेनबो बघता, विचार करा, तुम्हाला समजतं का देव किती सत्य आहे, देवाचं वचन किती सत्य आहे. उघड्या डोळ्याने जे देवाने सांगितलं आहे ते मी बघत आहो. पण जर आपण अविश्वासी असलं तर कुठलीच गोष्ट आपल्या कामाची नाही. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी रोज घडतात. असा कोणी आहे का की मी कधी रेनबोविषयी ऐकलं नाही, मी कधी तर बघितलाच नाही, कसा असते. तुम्ही सगळं पाहिलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या विश्वासाची. पुढे आपण बघू. आणि त्यानंतर या सगळ्यात मोठ्या गोष्टी म्हणजे जसं तारूचं दार त्या लोकांसाठी एकच मार्ग होता का देवाचा जो प्रकोप येणार आहे त्याच्यापासून तुम्ही वाचले पाहिजे, तसे आपल्या या लोकांसाठी, आपल्या या वेळेसाठी देवाचा पुत्र म्हणून तो म्हणतो की मी स्वर्गाचे दार आहे, मी जीवनाचे द्वार आहे आणि माझ्या खेरीज आल्याशिवाय कोणी स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का दार जाणणे काय आहे, पहिले त्या दारावर विश्वास ठेवणे आणि नंतर दारासाठी जे किल्ली आहे त्याच्याविषयी जे सुवार्थ आहे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण थोडंसं बघणार आहोत का हे दार आहे कसं, या दारात शिरावं कसं हे तुम्ही ऐकलं, सुवार्थ ऐकली, पण या दारामध्ये जायचं कसं, हे दार दिसते कसं, या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि एक देवाचं वचन सांगतं मत्तय 7:14 मध्ये, पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा, पुन्हा एकदा हे दार काय आहे, अरुंद आहे व मार्ग अडचणीचा आहे. आणि पुढे काय म्हणतो, आणि फारच थोड्यांना तो सापडतो. म्हणून इथून आपल्याला दिसतं की जेव्हा आपल्याला वाटतं की सगळे चर्चमधले असणारे, सगळे येशू म्हणणारे किंवा सगळे धार्मिक लोक स्वर्गात जातात, देवाचे वचन सांगतं का फारच थोड्यांना तो सापडतो. पण त्याच्यापेक्षा आजचा विषय काय आहे, जीवनाचा दरवाजा अरुंद, म्हणजे हे दार जे आहे अरुंद म्हणजे समजतो तुम्हाला, लहान, ठेंगणं, छोटंसं. आणि या दारात शिरण्यासाठी कारण ते अरुंद आहे, आता हे तुम्हाला करावं लागेल जर तुमची इच्छा आहे. आणि हे तुम्हाला समजावं लागेल का तुम्ही दारात का जात ना, कारण हे दार अरुंद आहे, हा मार्ग अडचणीचा आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, जर हे दार अरुंद असलं तर तुम्हाला काय करावं लागेल, वाकावं लागेल. बरोबर, वाकत नाही, मी वाकत नाही, बरोबर, कारण दार अरुंद आहे, वाकावं लागेल. आता वाकणं म्हणजे काय, वाकणं म्हणजे तुमचे शरीर वाकवणं नव्हे, वाकणं म्हणजे पहिले तुमचा अहंकार वाकवणं. वाकणं म्हणजे काय आहे, पहिला तुमचा अहंकार वाकवणं. वाकणं म्हणजे काय आहे का माझ्या सगळ्या ज्या समज आहे ज्याच्याला मी टिकून आहे आणि कधी ख्रिस्ताला मी हाक मारत नाही, वाकवणं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी सोडणं.
वाकवणं म्हणजे काय? विचार करा. आता हा दार आहे ना, कसं अरुंद अरुंद अजून होत आहे, बरोबर? कारण जितके मी तुम्हाला बेंडिंग म्हणजे कारण अरुंद दार आहे, वाकावं लागेल. तुम्ही सरळ जाऊ शकत ना, तुम्ही तुटून जाल. आणि कुठलाच व्यक्ती कारण हे दार अरुंद आहे त्या दारातून जाऊ शकत नाही जोपर्यंत तो वाकत नाही. म्हणून देवाचे वचन काय म्हणतं? जे आत्म्याने दिन ते धन्य. आत्म्याने दिन म्हणजे काय? का मी वाकायला रेडी आहे, कारण तुमचा आत्मा त्याच्यावर डिपेंड आहे. कारण तो म्हणतो स्वर्गाचे दार मी आहे. एक तर तुम्ही त्याला खोटारडा ठरवा, हा निर्णय तुमचा आहे, किंवा तुम्ही त्याला ठरवा का हा देवाचा पुत्र आहे आणि तो म्हणतो माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो दार अरुंद आहे. अरुंद दारासाठी तुम्हाला वाकावं लागेल. तुम्हाला जर अनंताचं जीवन पाहिजे असेल, स्वर्गाचं जीवन पाहिजे असेल, तुम्हाला हा विश्वास ठेवावा लागेल का हो मी पापी आहे, हो मी दोषी आहे. विचार करा, हे जेव्हा सांगत असताना तुम्हाला त्या दाराची रुंदी आणि अरुंदी समजत असेल का? लय लहान आहे पण वाकूनच जावं लागते. तुम्हाला आपला गर्व, आपला स्वतःचा मूर्खपणा, जगातल्या सगळ्या शिकवणी, मला लोक काय म्हणतील, मला लोक काय म्हणतील, माझा परिवार काय म्हणेल, माझा समाज काय म्हणेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाकाव्या लागतील. तुम्हाला नम्र व्हावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला या सगळ्या गोष्टी ठेवा लागेल. तुम्हाला विश्वास ठेवा लागेल का ह्याच्यातला प्रत्येक शब्द, तुम्हाला विश्वास ठेवा लागेल का ह्याच्यातला प्रत्येक शब्द जो देव सांगतो तो खरा आहे. तुम्हाला विश्वास ठेवा लागेल की याच्यातला प्रत्येक शब्द जो देवाने लिहिलेला आहे, जो म्हणतो का मी पापी आहे, कारण आपल्याला वाटत नाही मी पापी आहे, मला तर तो जो टीव्हीवर दाखवला आहे किंवा जो माझ्या लाईफ मधला वाईट व्यक्ती आहे तो वाईट वाटतो, मी एवढा वाईट नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाकवाव्या लागतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडता आणि विश्वास ठेवता की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, आणि जेव्हा तुम्हाला समजतं की मला सार्वकालिक जीवनाची गरज आहे, कारण लक्षात ठेवा, वाकण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय करणं आहे माहीत आहे? नम्र होऊन स्वतःच्या आत्म्यासाठी देवाला हाक मारणं, जो कोणीच करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं किती अरुंद आहे हे तुम्हाला मी आज सांगतो. तुम्हाला वाटतं की मी सहज असा जातो आणि असा येतो, असं ते होणार नाही. हे दार जे आहे फार अरुंद आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला समजणं की हे जे दार आहे हे फार अरुंद आहे. या दारात जाण्यासाठी तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. कुठला? का हो येशू मी पापी आहे. मी स्वतःला चांगलाच समजत होतो. मी समजत होतो की नाही कसा बसा मी स्वर्गात जाईलच. हो येशू माझी क्षमा कर. देवाच्या वचनावर तुम्हाला विश्वास ठेवा लागेल. जोपर्यंत वागतो कोण? जो पूर्ण खाली होतो. वागतो कोण? जो आपले सगळे विचार सोडतो. वागतो कोण? जो सांगतो की तू खरा आहे, मी खोटा आहे, आणि देवाचा शब्द हा खरा आहे, आणि जेही लिहिलेला आहे हा देवाचा शब्द दिलेला आहे तो माझ्यासाठी आहे, का ज्याच्याद्वारे स्वीकारल्यानेच मी स्वर्गाचं राज्य हे ख्रिस्ताद्वारे मला भेटू शकतं. म्हणून तुम्ही जितके जितके ऐकाल आता तुम्हाला समजेल नाही कठीण आहे. म्हणून त्याने काय म्हटलं? अरुंद मार्ग आहे. म्हणून त्याने काय म्हटलं की जाण्याचा दरवाजा रुंद आहे, आणि म्हणून त्याने म्हटलं की त्यातून फार कमी लोक जातील, फार थोड्यांना हे समजेल, आणि म्हणून हा डिसिजन तुमचा आहे. पण जसा एखादा व्यक्ती वागतो आणि देवाचा शब्द कबूल करतो, म्हणून तुम्हाला काय सांगितलं? सॅल्वेशन म्हणजे काय असतं? सरेंडर. सरेंडर म्हणजे काय? का मी जेही स्वतःला काही समजतो का मी काहीतरी आहे, मी ज्याही गोष्टीवर डिपेंड आहो का मी काहीतरी आहो, आणि या जगाचे जेही मी माझ्या गोष्टीवर अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टी मी सोडतो. येशू मी नम्र होतो, विचाराने फक्त मुखाने नव्हे. कारण वचन काय सांगतं? जो हृदयाने ग्रहण करतो का येशू तू प्रभू आहे, तू खरा आहे, तू देवाचा पुत्र आहे, मी पापी आहे, मी तुझ्यासमोर दोषी आहे. खूप अरुंद होत आहे की निदार, खूप खाली खाली होत आहे, खूप खाली खाली होत आहे. पण या गोष्टीचा विचार करा, तुम्हाला भेटत काय आहे? जर तुम्ही दाराच्या बाहेर राहिले तर तुम्हाला काय भेटणार आहे, आणि दाराच्या आत जाता तर तुम्हाला काय भेटणार आहे? या गोष्टीचा तुम्ही निर्णय घेऊन वाकणं न वाकणं हा निर्णय तुम्ही घ्या. आणि म्हणून वचन सांगतं की फार कमी लोकांना हे सापडेल. एक तुम्हाला मी सांगतो, आपल्या मनुष्याचा मूर्खपणा. दार जसं मी तुम्हाला सांगितलं, दार कशासाठी असतं? आत बाहेर जाण्यासाठी. हे जे दार आहे हा जर आतला दार आहे आणि मी जर इथं उभा आहे तर तुम्ही मला हे सांगू शकणार नाही का नितीन आत आहे, मी दाराच्या बाहेर आहे.
फक्त मी दाराजवळ आहे. हे उदाहरण समजून घ्या. खूप लोकांना काय वाटतं का मी फक्त ह्या दाराजवळ आहे ना, मी चर्चमध्ये आहे ना, मी कधी नाही म्हटलं का, मी कधी येशूला नाही म्हटलं का, मी कधी असं म्हणतो का की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त नाही, मी तर सगळं सहन करतो, मी तर सगळंच ऐकून सगळं आहे. तर तुम्ही काय करत आहात, तुम्ही डिसिजन नाही घेता, तुम्ही फक्त दाराजवळ उभे राहून तुम्हाला असं वाटतं की देवाला मी फसवू शकतो. नाही, तुम्ही दाराच्या आत नाही. तुम्ही जेव्हा माझ्या घरी येता, जर तुम्ही दाराच्या आत आले तरच माझ्या घरात आहात. तुम्ही जेव्हा दाराच्या बाहेर आले तेव्हा तुम्ही आत नाही. आणि म्हणून हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला काय वाटतं का म्हणून मी तुम्हाला त्या दिवशीच्या फुनेरलविषयी काय सांगितलं. या सगळ्या लोकांना काय वाटतं की येशू आमच्या जवळ आहे, आमच्या जवळ बायबल आहे, आमच्या जवळ प्रार्थना आहे, म्हणजे याचा अर्थ मी दारातच गेलो का. नाही, दार अरुंद आहे. तुला तुझ्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर तू डिपेंड आहे त्या सोडावं लागेल. आणि मग कुठं तुमच्यासाठी दार उघडल्या जाईल. मग कुठं तुम्ही येशूला जेव्हा क्षमा मागाल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तेव्हा कुठं तुमच्यासाठी दार उघडल्या जाईल. जेव्हा तुम्ही आपली सगळी समज सोडून द्याल. जेव्हा तुम्ही, माहित आहे, एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही आपली सगळ्या ज्याच्यावरही तुम्ही अवलंबून आहात त्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडाल, तुम्हाला फक्त एकच दिसेल. माहित आहे, तुम्हाला स्वर्गाचा देव दिसेल का तो पवित्र आहे, आणि तुम्हाला तुमची आत्मिक स्थिती दिसेल का मी पापी आहे. कधी, जेव्हा तुमची सगळी स्वतःची समज लावणं, बुद्धी लावणं, अक्कल लावणं तुम्ही सोडून द्याल, आणि जेव्हा देवाचे वचन याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल, फक्त तुम्हाला एक पापी मनुष्य स्वर्गातील देवासमोर दिसेल. आणि मग तुम्हाला गरज भासेल का येशू माझी क्षमा कर, कारण जर मी पापी आहे तर मग मी नरकात चाललो, कारण माझं मन मला सांगतं की स्वर्गात माझे पाप जाऊ शकत नाही. आणि जसे तुम्ही त्याला हाक माराल येशू माझा आत्मा वाचो, त्या समय ख्रिस्त तुम्हाला वाचवेल, तुमच्या पापाची क्षमा होईल. आणि जे देवाचे वचन सांगतं की अरुंद दार मी आहे, मी दार आहे, माझ्या खेरी आल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणी पाहू शकत नाही, हे तुमच्यासोबत खरं ठरेल. शेवटच्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हे दार जे तुम्ही ऐकलं, हे दार सदैव सुरू राहणार नाही, हे दार सदैव उघडं राहणार नाही. 2 अशा गोष्टी आहेत तुमच्या जीवनात ज्या क्षणी तुमच्यासाठी हे दार बंद केल्या जाईल. पहिली गोष्ट म्हणजे जर प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं झालं, ते तुम्हाला माहीत नाही कुठल्या दिवशी होईल, कारण प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्या दिवशी हे दार बंद होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही या दारातून शिरल्याशिवाय जेव्हा तर तुम्हाला मरण आलं, तुमची संधी संपली, तुम्ही या दाराच्या सदैव बाहेर राहाल. म्हणून हे दार 2 अशा गोष्टी तुमच्या जीवनात आहे ज्याच्यामुळे हे जे दार आहे तुमच्यासाठी बंद केल्या जाईल. शेवटची एक गोष्ट सांगतो, जेव्हा जर तुम्ही या दाराच्या बाहेर आहात, तुम्ही अनंतासाठी या दाराच्या बाहेरच राहाल. आणि जेव्हा जर तुम्ही दाराच्या आत आहात, तुम्ही अनंतासाठी दाराच्या आत राहाल. दाराच्या आत स्वर्ग आहे, दाराच्या बाहेर नरक आहे. निर्णय तुमचा आहे की मला राहायचं कुठं आहे, कारण हे दार सदैव उघडं राहणार नाही. या समय तुम्ही स्वतः निर्णय घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं का तुम्ही फक्त दाराजवळच राहून स्वतःला शांती देत आहात का मी चर्चमध्ये आहे ना, मी प्रार्थना करत आहे ना, की खरंच तर तुम्ही त्याला हाक मारली का येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, आणि तुम्ही दारात शिरले. हा निर्णय तुमचा आहे, हा निर्णय तुमचा आहे. आणि जर तुमची ही इच्छा असेल का मला गरज आहे, आणि जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला समजत आहे की मी दाराच्या बाहेर आहे, तुम्ही या समय ख्रिस्ताला हाक मारा, कारण बाहेर राहिलेला आत जाऊ शकत नाही. या सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी आहे, कारण दार सदैव उघडं राहणार नाही. आणि तुम्ही स्वतः ठरवा का तुम्ही दाराच्या बाहेर आहात, दाराच्या आत आहात, की फक्त जवळ उभे राहून स्वतःला फक्त शांती देता का मी जवळ आहे ना, एक दिवस मी घुसून जाईल. तुम्ही घुसून नाही जाल. जर तुम्ही ढकलता तुम्ही खतम होऊन जाल, तुमच्यासाठी दार खतम होईल. हा निर्णय तुमच्यासाठी आहे. आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मनाखाली घालू. मला ठाऊक नाही की तुमचे जीवन काय आहे. तुम्ही जर कधीच ख्रिस्ताला हाक मारली नाही, तुम्हाला असं वाटत असेल की माझे कुठचे कार्य, या चर्चमध्ये राहणं, संदेश ऐकणं, या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण ते तुम्हाला स्वर्गाच्या दारात तुम्हाला घेऊन जाणार नाही. पण जेव्हा तुम्ही निर्णय घेता, कारण अरुंद दार आहे, फार कमी लोकांना सापडेल, ते फार तुम्ही आहात का? आणि जर नसाल, तुम्ही कधी हा निर्णय घेतला नाही,
तुमची डिसिजन आहे. कारण जो आत आहे तो आत राहील, जो बाहेर आहे तो अनंतासाठी बाहेर राहील. हा डिसिजन तुमचा आहे का तुम्हाला आत राहायचं आहे का तुम्हाला बाहेर राहायचं आहे. पण दारात जवळच उभा असणारा कधी आत नसतो. आणि म्हणून आपण बघितलं का दार हे काय आहे, अरुंद आहे, तुम्हाला वाकावं लागेल. तुमची सगळी समज, सगळा गर्व, सगळ्या गोष्टी या सगळ्या सोडून जोपर्यंत तुम्ही नम्र होत ना आणि जोपर्यंत स्वीकारत ना की हो येशू मी पापी आहे, हो येशू माझी क्षमा कर, होय परमेश्वरा आज मला सत्य कळलं परमेश्वरा, होय प्रभू मनुष्याच्या कार्याद्वारे नव्हे प्रभू, होय प्रभू इतक्या सुवार्ता आणि इतके परमेश्वरा मी साक्ष ऐकत आहो की परमेश्वरा कसा तू आत्मा वाचवतो, कसा लोकांना तू शाश्वती देतो. पण प्रभू हे शाश्वती माझ्याजवळ नाही. मी कधीच त्या दारातून शिरली नाही. कधीच मी प्रभू सुवार्तेची जे चाबी आहे, जे सुवार्ता त्याला स्वीकारलं नाही. होय प्रभू आज मला कळलं की मला गरज काय आहे. होय प्रभू माझी क्षमा कर, मी पापी आहे. येशू माझा आत्मा वाचो. मी विश्वास ठेवतो का देवाचा पुत्र तू आहेस आणि माझ्यासाठी स्वर्गातील जागा सोडून तू या पृथ्वीवर आला. माझ्यासाठी तू मारण्यात आला, गाळण्यात आला आणि होय प्रभू तिसऱ्या दिवशी तू मरणावर विजय मिळवला. या सुवार्तेवर मी विश्वास ठेवते. होय प्रभू मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तुझ्या वाचून आल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणीच पाहू शकत नाही. होय प्रभू मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तुझा शब्द जेव्हा तू म्हणतो का मी द्वार आहे, आणि होय प्रभू माझी क्षमा कर. कारण जो दाराचा बाहेर आहे तो कधीच आत येऊ शकत नाही. तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल का येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. आणि जसे तुम्ही सुवार्ता स्वीकारता ख्रिस्त तुमच्यासाठी दार उघडेल आणि तो तुम्हाला आत घेईल. जो दाराच्या आत आहे तो अनंतासाठी स्वर्गात आणि दाराच्या आत राहील, म्हणजे तो ख्रिस्तात राहील. जो दाराच्या बाहेर आहे तो अनंतासाठी नरकात, म्हणजे दाराच्या बाहेर राहील आणि त्याला कधीच संधी मिळणार नाही. हा निर्णय तुमचा आहे. दारात जवळ उभं असल्याने दाराच्या आत नसतं. जर तुम्हाला खात्री नाही, तुम्ही रोज संदेश ऐकता, तुम्ही चर्चमध्ये असता, सुवार्ता ऐकता, पण कधीच तुम्ही त्याला हाक मारली नाही, तुम्ही काय करता, त्या दाराजवळ फक्त उभे आहात. तुम्ही फक्त त्या दाराला बघत आहात. बघणारा व्यक्ती दाराच्या आत नाही, बघणारा व्यक्ती दाराच्या बाहेर आहे. तुम्हाला नम्र व्हावं लागेल, त्याला हाक मारा लागेल. तुम्हाला आपल्या आत्म्याची काळजी असेल, कारण एकदाच मृत्यू आहे, नंतर देवाचा न्याय आहे आणि तुम्हाला त्या न्यायापासून वाचायचं असेल. कारण देवाचं वचन सांगतं सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाचं वचन सांगतं एकही खरा नाही. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं का मी पापी नाही, तुम्ही मला नाही देवाला खोटे ठरवता. कारण हे देवाचं वचन आहे. कारण तो म्हणतो सर्वांनी पाप केले आहे, एकही खरा नाही आणि एकही स्वतःमुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला समजतं की हो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, त्याच्याद्वारे मी वाचू शकतो, कारण त्याने माझ्या पापाची शिक्षा घेतली, कारण तो मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तो तिसऱ्या दिवशी उठून स्वर्गात बसलेला आहे. आणि त्याचं वचन सांगतं तो आलाच यासाठी का तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे, तो आलाच यासाठी का त्याच्याद्वारे आपल्याला स्वर्गाचं राज्य मिळावे. पण निर्णय हा आपला स्वतःचा आहे, कारण आपल्याला स्वइच्छा दिलेली आहे. तुमच्यासाठी आज दार उघडण्यात आलेलं आहे. तुम्हाला आज सुवार्तेची चाबी देण्यात आलेली आहे. तुम्हाला आज संधी देण्यात आलेली आहे. तुम्हाला आज आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि असा एक व्यक्ती जो मी ते आमंत्रण घेऊन मी दाराच्या बाहेर नाही, मी दाराच्या आतून तुम्हाला सांगत आहे की या नम्र व्हा, त्याला क्षमा मागा, आपल्या आत्म्यासाठी त्याला हाक मारा. मी आतून तुम्हाला हाक मारत आहे. जसे तुम्ही त्याला हाक माराल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तुम्हाला कळेल तुम्ही वाचले. तुम्हाला कळेल की दार तुमच्यासाठी उघडलं. तुम्हाला कळेल की त्या दाराच्या आत तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुमच्यासोबत ख्रिस्त आहे. निर्णय हा तुमचा आहे. जो बाहेर राहिला तो सदैव बाहेर राहील आणि ज्याने त्याला हाक मारली तो सदैव आत राहील. निर्णय तुमचा आहे का तुम्हाला राहायचं कुठं आहे. पण एक लक्षात ठेवा, जोही तुमचा निर्णय तेच तुम्हाला भेटेल. तुमचा निर्णय जर असेल का मला ख्रिस्त पाहिजे, माझ्या पापाची क्षमा पाहिजे, अनंताचं जीवन पाहिजे, मी मेल्यानंतर मला स्वर्ग लाभलं पाहिजे, माझ्या पापाची क्षमा मला पाहिजे, मला नरकात जायचं नाही. कारण देवाचं वचन सांगतं की एकदाच मरण नंतर न्याय आहे आणि नरक इतकी भयानक जागा आहे जिथे अग्नीत सदैव साथी आत्म्या टाकल्या जाईल. हे मी नाही, हा देवाचा शब्द सांगत आहे. देवाने आपला पुत्र दिलास यासाठी का तुम्ही त्या अग्नीपासून, नरकापासून वाचावे.
आणि म्हणून हे आमंत्रण तुमच्यापासून आहे. म्हणून जेही डिसिजन निर्णय घेता ते योग्यपूर्वक घ्या, कारण तुम्हाला विचार आहे, तुम्हाला समज आहे. जो बाहेर आहे तो सदैव बाहेर राहील, आणि जोही ख्रिस्ताला हाक मारेल, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तो आत घेतल्या जाईल. मी आतून तुम्हाला हाक मारत आहे, मी बाहेर नाही. मी बाहेर होतो, पण आज मी बाहेर नाही, मी आत आहे. मी त्याला हाक मारली, त्याने माझा आत्मा वाचवला, आणि त्याने मला दाराजवळ उभं केलं आणि सांगितलं की जितक्यांना हाक मार, जे तुला ज्याच्यापाशी तू जाऊ शकतं, ज्यांना तू सांगू शकतं, तुझं कुटुंब, तुझे मित्र, तुझे लोक, त्या प्रत्येकाजवळ जा, आणि जोपर्यंत त्यांच्यासाठी संधी आहे त्यांना तू हाक मार की त्यांनी स्वीकारावं. हा निर्णय तुमचा आहे. तुम्ही आपले मन कठोर करता, तुम्ही कधीच त्या दारात घुसू शकणार नाही. ख्रिस्त तुम्हाला दाखवणारी नाही, पण एखादा जो तुमच्यातला असेल की हो मला त्या गोष्टीची गरज आहे, येशू माझी क्षमा कर, तुमच्यासाठी ते दार उघडल्या जाईल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो परमेश्वरा. होय प्रभू, प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझे वचन प्रभू होय प्रत्येकाच्या हृदयावर तू कार्य करू दे परमेश्वरा. तुझी इच्छा आहे कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. होय प्रभू, तुझी इच्छा आहे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू परमेश्वरा, त्यांना सहाय्य कर योग्य निर्णय घेण्यासाठी आणि जीवन निवडण्यासाठी परमेश्वरा, कारण मार्ग, सत्य, जीवन तूच आहेस. होय प्रभू, तू आमच्या आणि देवामध्ये मध्यस्थी आहे. तू जीवनाचं दार आहे, जे आम्ही आज ऐकलं. आणि होय परमेश्वरा, हे सत्य स्वीकारण्यासाठी हे वचन, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.